नमस्कार मित्रांनो, वरद ऑनलाईन गव्हर्नमेंट जॉब अपडेट्समध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आता आपण जर 12वीला अपेअर असाल किंवा आपण 12वीची परीक्षा पण दिलेली असेल तर आपल्यासाठी MST CET 2024 इथे रिलीज झालेले आहे। आपण स्क्रीनवर बघू शकता, याद्वारे आपण BTech, B फार्म, फार्म D त्यानंतर कृषी पदवी या प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाची सामायिक परीक्षा देऊ शकता। ठीक आहे, अर्जाचा अंतिम दिनांक हा 1 मार्च असून याच्यासाठीची पात्रता, त्यानंतर याच्यासाठी लागणारी फीस आणि संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मी 2-3 दिवसापासून याच्यावर काम करत होतो। बरेच विद्यार्थी असे बघितले की त्यांना याबद्दल अजून कुठल्याही प्रकारची माहिती नाही आहे। त्यानंतर जे काही क्लासेस आहेत या संबंधितील MST CET किंवा नीटचे क्लासेस घेणारे जे क्लासेस असतील तर त्यांनी देखील विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ दाखवावा किंवा याच्यामध्ये आपण डॉक्युमेंट्स कोणते कोणते महत्त्वाचे लागणार आहे हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे। ठीक आहे, तर या माहितीसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत की जेणेकरून विद्यार्थ्यांना याची संपूर्ण माहिती मिळेल। ठीक आहे, तर चला चालूया आपल्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण इथे स्क्रीनवर बघू शकता MST CET 2024 याद्वारे आपण BTech, B फार्मसी, फार्म D त्यानंतर कृषी पदवी या प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाची सामायिक प्रवेश परीक्षा इथे देऊ शकता। ठीक आहे, त्याच्यासाठी जी पात्रता आहे, अर्जदार किमान 45% गुणांसह आणि कास्टमध्ये जर असेल तर 40% गुणांसह 12वी विज्ञान किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असावा किंवा परीक्षेत बसलेला असावा। ठीक आहे, तर हे सर्व विद्यार्थी याला पात्र राहणार आहे। ओपन कॅटेगरी जर असेल आपली तर आपण 1000 रुपये चलन आपल्याला इथे लागणार आहे। महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व उमेदवारांना 1000 रुपये चलन राहणार आहे। ठीक आहे, आणि मित्रांनो, जर आपण कास्टमधून असाल तर यासाठी आपल्याला 800 रुपये चलन भरावं लागणार आहे। जर आपल्याला PCM किंवा PCB पैकी कोणत्याही ग्रुपला अप्लाय करायचं असेल तर आपल्याला ही सिंगल फीस लागणार आहे, आणि जर आपल्याला बोथसाठी अप्लाय करायचं असेल तर हे चलन आपल्याला डबल होणार आहे। ठीक आहे, PCM आणि PCB अशा दोन्ही ग्रुपसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक ग्रुपसाठी स्वतंत्र वेगळी फी भरावी लागणार आहे, पण याचा फॉर्म जो आहे तो कॉमन आहे। कृपया आपण वेगळा मित्रांनो भरू नका। एकाच फॉर्ममध्ये आपल्याला दोन्ही ऑप्शन देण्यात आलेले आहे। एकाच फॉर्ममध्ये आपण PCB आणि PCM बोथ असा ऑप्शन करू शकता। इन्फॉर्मेशन ब्राउचरवर आपण इथे बघू शकता एक्झामिनेशन शेड्यूल फॉर द MST CET 2024, ज्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म हे 16 जानेवारी 2024 पासून तर 1 मार्च 2024 या दरम्यान चालणार आहे। ठीक आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन कन्फर्मेशन ॲप्लिकेशन फॉर्म जर आपण त्या तारखेत भरू शकला नाही द ॲडिशनल लेट फीस 500 रुपये आपण 2 मार्च ते 8 मार्च या दरम्यान भरू शकता। ठीक आहे, याचा जे पेमेंट आहे 1 मार्च 2024च्या पहिले आपल्याला करायचं आहे। इश्यू ऑफ द ॲडमिट कार्ड जे आहे हे आपल्याला साईडवर वारंवार व्हिजिट करून बघावं लागणार आहे। डेट ऑफ एक्झामिनेशन आपण इथे बघू शकता 16 एप्रिल 2024 ते 30 एप्रिल 2024 या दरम्यान राहणार असून सेंटर ऑफ एक्झामिनेशन आपल्याला ॲडमिट कार्डवर बघायला मिळेल, जे की आपल्याला परीक्षेच्या साधारण 8 ते 10 दिवस आधी साईडवर मिळून जाईल। मित्रांनो, एक्झामिनेशन शेड्यूल आपण इथे बघू शकता। ग्रुप 1मध्ये PCM आहे, ज्यामध्ये मॉर्निंगची शिफ्ट, आफ्टरनूनची शिफ्ट जी आहे त्यामध्ये तुम्हाला हॉलमध्ये कधी एंट्री मारायची आहे ते आपण इथे बघू शकता की सकाळी 7:30 वाजता शिफ्ट 1साठी, 12:30 वाजता शिफ्ट 2साठी आपण इथे एंट्री मारायची आहे। लास्ट एंट्री जी परमिट आहे ती 8:45 आपण पोहोचला पाहिजेत किंवा दुपारच्या शिफ्टमध्ये 1:45 पहिले आपण तिथे पोहोचला पाहिजे। फर्स्ट लॉग इन टू रीड द इन्स्ट्रक्शन्स, आपण ज्या इन्स्ट्रक्शन आपल्याला दिल्या जाणार आहे 8:50 पासून चालू होऊन 9 वाजेपर्यंत आपली परीक्षा इथे चालू होणार आहे। दुपारच्या सत्रामध्ये 1:50 ते 2 आपल्याला इन्स्ट्रक्शन देऊन आपली पेपर चालू होणार आहे। त्यानंतर सकाळच्या मॉर्निंग सेशनमध्ये आपण बघू शकता की 12 वाजेपर्यंत आपला हा पेपर संपणार आहे, आणि आफ्टरनूनच्या सेशनमध्ये 5 वाजेपर्यंत हा फॉर्म आपला संपणार आहे। त्याचप्रमाणे ग्रुप B मध्ये आपण इथे बघू शकता की PCBसाठी जर आपण परीक्षा देत असाल तर आपली एंट्री इन द एक्झामिनेशन हॉल मॉर्निंग शिफ्टसाठी 7:30 ते 8:45, त्यानंतर 8:50 ते 9 आपल्याला इन्स्ट्रक्शन, आणि 9 वाजता पेपर चालवून 12 वाजेपर्यंत तो फर्स्ट शिफ्टचा संपणार आहे।
त्याचप्रमाणे आफ्टरनून शिफ्टमध्ये 12:30 वाजता आपली एंट्री राहणार आहे. 1:45 पर्यंत आपण एंट्री करू शकता. 1:50 ते 2 वाजेपर्यंत आपल्याला इन्स्ट्रक्शन मिळणार आहे. 2 वाजता आपला पेपर चालवून 5 वाजेपर्यंत आपण इथे आपला पेपर संपवू शकता. ठीक आहे. डिस्प्ले ऑफ द कॅन्डिडेट रिस्पॉन्स इन हिज लॉग इन शेड्यूल विल बी नोटिफाय अँड डिक्लेअर सेपरेटली. हे आपल्याला नंतर बघायला मिळणार आहे. जर आपले काही ऑब्जेक्शन असतील क्वेश्चन पेपरवर ते आपण नंतर दर्ज करू शकता. त्यानंतर आपला डिक्लरेशन ऑफ द रिझल्ट लागणार आहे, तो आपण वेळोवेळी साईडवर बघू शकता. तर मित्रांनो, आपण इथे स्क्रीनवर MST CET 2024 ग्रुपचे दोन्ही ग्रुप बघू शकता, PCM आणि PCB. यासाठी जर आपण जनरल कॅटेगरीतून असाल तर आपल्याला 1000 रुपये चलन प्रत्येक, PCMसाठी 1000 आणि PCBसाठी 1000 असं राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जी परीक्षा द्यायची आहे ते देऊ शकता. जर आपल्याला बोध द्यायचे असेल तर आपल्याला हे चलन डबल भरावं लागणार आहे, पण आपला फॉर्म एकच राहणार आहे. जर रिझर्व कॅटेगरीतून महाराष्ट्राचा कॅन्डिडेट असेल तर त्याला PCMसाठी 800 आणि PCBसाठी 800 असे 1600 रुपये लागणार आहेत. आपण याच्यातली जी परीक्षा द्यायची ते आपण देऊ शकता. जर आपण 1 मार्च 2024पर्यंत हे फॉर्म भरू शकला नाही तर 2 मार्च ते 8 मार्च आपण फॉर्म भरू शकता. पण आपण स्क्रीनवर बघू शकता की PCMसाठी 1000 रुपये प्लस 500 रुपये असे 1500 रुपये आपल्याला एका PCMसाठी लागणार आहे जनरल कॅटेगरीला, आणि PCBसाठी सुद्धा 1500 रुपये लागणार आहेत. जर आपण बोथ भरले तर इथे आपल्याला 3000 रुपये पे करावं लागणार आहेत. त्याचप्रमाणे रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये सुद्धा 800 रुपये प्लस 500 1300 रुपये, आणि रिझर्वेशन कॅटेगरीसाठी आपण इथे बघू शकता 800 रुपये प्लस 500 रुपये म्हणजे 1300 रुपये आपल्याला PCMसाठी आणि 1300 रुपये PCBसाठी, याप्रमाणे 2600 रुपये आपल्याला पे करावं लागणार आहेत. तर मित्रांनो, कृपया अवॉइड करा की आपल्याला लेट फीसमध्ये हे फॉर्म भरावं लागतील. आपण विदिन टाईम म्हणजे तारखेच्या आतमध्येच हे फॉर्म कृपया सबमिट करावे, म्हणजे आपल्याला जेणेकरून जे आपण मागितलेले आहे ते आपल्याला परीक्षा केंद्र मिळून जाईल. तर मित्रांनो, यानंतर महत्त्वाचा मुद्दा आपण इथे बघणार आहोत की डॉक्युमेंट जे काही MST CET 2024साठी लागणार आहे त्यानुसार आपण इथे स्क्रीनवर बघू शकता. ओपन कॅटेगरी, EWS कॅटेगरी, SC ST कॅटेगरी किंवा आपली OBC, VJNT, SBC जी काही कॅटेगरी आहे त्यानुसार आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स इथे लागणार आहेत याची एक लिस्ट आपण इथे बघू शकता स्क्रीनवर. जर ओपन कॅटेगरीतून असाल तर 10वीचं मार्कशीट, 12वी जर आपण ॲपियर असाल तर आपल्याला फक्त ॲपियर दाखवावं लागणार आहे. शक्यतो आपला फोटो जो आहे व्हाईट बॅकग्राऊंडचा असला पाहिजे, आणि त्याचबरोबर आपला आयडेंटिटी कार्ड जसं की आपला आधार कार्ड, पॅन कार्ड आपल्याकडे असणे आवश्यक आहे. जर आपण EWSमधून जर अप्लाय करू इच्छित असाल तर आपल्याकडे EWSचं सर्टिफिकेट सध्याला अपलोडिंगला विचारत नाही, पण हे EWS सर्टिफिकेट काढल्यानंतर कृपया आपण अप्लाय करावे. बाकीचे डॉक्युमेंट्स आपल्याला ओपन कॅटेगरीप्रमाणेच लागणार आहे. ठीक आहे. जर आपण SC ST कॅटेगरीतून अप्लाय करत असाल तर या ठिकाणी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट, आपलं व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट, जर आपल्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर व्हॅलिडिटीची अप्लाय केल्याची रिसिप्ट, त्याबरोबर आपलं 10वी 12वीचं मार्कशीट्स वगैरे जे काय असेल, व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो आणि आयडेंटिटी कार्ड जसं आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड हे विचारणार आहे. ठीक आहे. जर आपण OBC, VJNT, SBCमधून असाल तर आपल्यासाठी सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी किंवा व्हॅलिडिटीची अप्लाइड केल्याची रिसिप्ट, त्यानंतर आपलं नॉन क्रिमिनल अपडेटेड असलं पाहिजे. त्यानंतर आपल्याकडे 10वी 12वी आपला ॲपियर असेल तरी चालेल, आणि पास असलं तर त्याचे मार्कशीट लागणार आहे. त्याबरोबर आपला व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो, आयडेंटिटी कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड याप्रमाणे आपल्याला लागणार आहे. EWS किंवा नॉन क्रिमिनल सध्याला इथे अपलोडिंगला फॉर्ममध्ये विचारत नाही, पण हे काढल्यानंतरच आपण अप्लाय केल्यास आपल्यासाठी सोयीस्कर राहणार आहे. तर मित्रांनो, याप्रमाणे आपण इथे संपूर्ण माहिती पाहिली, ज्याद्वारे आपण BTech, B फार्म, फार्म D, कृषी पदवी याला आपण जाणार आहात. तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून जे पण विद्यार्थी CET देत असतील, जे आता सध्या 12वीला ॲपियर असतील किंवा 12वी पास असतील, तर ते विद्यार्थी ही परीक्षा देऊन आपलं भविष्य उज्ज्वल करू शकता या पुढच्या फील्डमध्ये दाखवलेल्या. तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत जर तुम्ही या माहितीला पोहोचवलं तर त्यांना कोणते डॉक्युमेंट पाहिजे आहेत हे त्यांना माहिती होईल. ठीक आहे. याच प्रकारच्या माहितीसाठी माझ्या चॅनलबरोबर बनून राहा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य आणि अचूक माहिती मिळत राहील. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.